अधिकारी पदी कार्यरत असताना आपल्या अधिकार पदाचा वापर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि सर्वसामान्य जनतेसाठी करणारे बबनराव गोपीनाथराव निगुते साहेब हे एक अलौकिक व्यक्तिमत्व। सातत्याने इतरांना आपल्यातील काय देता येईल यासाठी प्रयत्नांची शर्त त्यांनी नित्य नियमाने केली। या सर्वांचाच परिणाम एक यशस्वी कारकीर्द ते पूर्ण करू शकले। अशा शब्दात आज अनेकांनी बबनराव निगुते साहेब यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। निमित्त होते अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील शिक्षण विस्तार अधिकारी बबनरावजी निगुते साहेब यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे। आज अकोले येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार डॉक्टर किरणजी लामटे, नगराध्यक्षा सोनालीताई नायकवाडी, संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, गटविकास अधिकारी राहुल शेळके, अकोल्याचे माजी उपसभापती मारुतीराव मेंगाळ, संगमनेरचे उपसभापती नवनाथ भाऊ आरगडे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, केंद्र प्रमुख पारदी साहेब, रोकडे साहेब, साबळे साहेब, बगनर साहेब, श्रीरामपूरचे कृषी अधिकारी साबळे, अकोलेचे गटविकास अधिकारी राहुलजी शेळके, पंचायत समितीचे अनेक अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ व निगुते परिवारावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे अनेक नातेवाईक या प्रसंगी हजर होते। शिक्षण विस्तार अधिकारी पदी कार्यरत असताना बबनरावजी निगुते साहेब यांनी केलेल्या कार्याचा या प्रसंगी प्रत्येकानेच कौतुक केले। बबनरावजी निगुते साहेब यांचा हाच किस्सा खऱ्या अर्थाने प्रत्येकाने गिरवण्याची गरज देखील अनेकांनी या प्रसंगी व्यक्त केली। संपन्न झालेल्या कार्यक्रमाची आमचे सहकारी विकास काका कदम यांनी संकलित केलेली चित्रफीत आपण लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। या मूळ कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। सोहळ्याच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतो। आजूबाजूला जे एक छोटीशी ज्योत खरं प्रतीक म्हणून काम करत असते। ही ज्ञानाची ज्योत, मानवतेची ज्योत, एकात्मतेची ज्योत, बुद्धीची, भावनेची, प्रेमाची, ज्ञानाची ज्योत या ठिकाणी आपण पेटवूया। देवता सावित्रीबाई फुले सर्वच महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थाने ज्यांचा या ठिकाणी कार्यक्रम आहे ते सत्कारमूर्ती बबनरावजी निगुते साहेब। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार, लाडके व्यक्तिमत्व डॉक्टर किरणजी लामटे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासोबत असलेले नवनाथजी आरगडे साहेब, पंचायत समिती उपसभापती, त्यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असलेले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत साहेब, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख आणि साहेबांवर प्रेम करणारे असंख्य शिक्षक बंधू आणि भगिनी आणि त्यांचा नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं साहेबांचा सेवेतला टप्पा पूर्ण होत असताना, ते एका नव्या वळणावर जात असताना साहेबांनी आपल्यासोबत घालवलेले दिवस आपल्याला या ठिकाणी आठवतात। साहेबांचं जे जीवन घडलं ते अत्यंत कष्टमय पद्धतीनं त्यांनी अक्षरशः मोलमजुरी करून शिक्षण घेतलं आणि शिक्षक म्हणून आज सेवेमध्ये रुजू झाले। या ज्ञानदीपाला पहिलं तीरावर नेण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले। आपल्या शिक्षकी पेशामध्ये अनेक विद्यार्थी घडवले, अनेक उच्चपदस्थ अधिकारी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या कार्याची या ठिकाणी साक्ष देत असताना आपल्याला दिसतंय। त्यानंतर ते केंद्रप्रमुख पदावर विराजमान झालेले असताना शिक्षकांना मार्गदर्शन रूपी एक परीस आपल्याला भेटला। मी परीस खरं म्हणेल तर पाहिला नाही, परंतु साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सहवासात जो माणूस आला तो सोन्यासारखा त्यांनी केल्याशिवाय ते केव्हाही राहिले नाही। त्यांनी सतत आपल्या जवळचं जे आहे ते दुसऱ्याला देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही माणसाला त्या ठिकाणी आदरातिथ्य केल्याशिवाय बाहेर येऊ दिलं नाही, असे आपण सगळेजण जाणत असतो। साहेबांकडे पाहिल्यानंतर त्यांचा निष्ठिक स्वभाव आपल्या नजरेमध्ये पटकन भरतो आणि साहेबांनी बापाप्रमाणे शिस्त लावली, पण त्यासोबत आईप्रमाणे माया देखील आपल्या शिक्षक बांधवांना भगिनींना लावलेली आपल्याला
साहेब, तुम्ही आज सेवानिवृत्त होत असताना आमच्या मनामध्ये निश्चितच वेदना आहे, कारण तुमच्यासारखा एक उत्तम प्रशासक असलेला, दांडगा अनुभव असलेला अधिकारी आमच्यातून आज जाणार आहे. आम्हाला मार्गदर्शनाची उणीव भासणार आहे. परंतु तुम्ही जो त्याग या सेवेसाठी केलेला आहे, तो त्याग केल्यानंतर आज तुम्ही एका स्वच्छंदी वातावरणामध्ये एका निवृत्तीच्या टप्प्यावर जाणार आहात. तुम्हाला तुमच्या मनामध्ये असलेले जे समाजसेवेचं व्रत आहे, इतरही अशा आकांक्षा आहेत, तुमच्या कुटुंबाला जो वेळ द्यायचा आहे, तुमच्या नातेवाईकांना जे तुम्हाला सेवेत असताना देता आला नाही, तो तुम्हाला देता येणार आहे. तुम्ही जरी आमची साथ सोडून या ठिकाणावरून जाणार असाल, परंतु तुमचा स्वभाव आम्ही पाहिलेला आहे. आपले ऋणानुबंध हे हृदयापर्यंत जोडले गेलेले आहे. त्यामुळं तुम्ही जरी निवृत्त होत असाल तरी आपण निश्चितच यापुढे भेटत राहूया. एक प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. तालुक्याचे माजी उपसभापती आदरणीय मारुती भाऊ यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भावना विनंती करतो की आपण त्यांच्याबरोबर स्थानापन्न व्हावं. यानंतर सन्मान केला जातो. यानंतर आपल्या तालुक्याचे माजी उपसभापती खामगार साहेब, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सुभाष गायकवाड साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी गायकवाड साहेबांचा सन्मान होतो आहे. मी जिल्हा कृषी अधिकारी सन्माननीय सावळे साहेब यांचा सन्मान दादासाहेब दिघे, त्यानंतर सन्माननीय रोकडे साहेब केंद्र प्रमुख संगमनेर यांचाही सन्मान केला जातोय. आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आमच्या गुंजावडी गावचे सुपुत्र, आमचे अत्यंत जीवाभावाचे मित्र आणि लाडके सहकारी निगुते परिवारातील बबनराव निगुते साहेब यांचा आज सेवापूर्ती सोहळा अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये आणि तितकाच आपुलकीनं साजरा होतोय. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संगमनेर आणि अकोला तालुक्यातील विकास कामांसाठी अहोरात्र काम करणारे सर्वांचा अत्यंत लाडकं आणि तितकंच लोकप्रिय व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर लहामटे साहेब, किरणजी लहामटे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे दुसरे जीवाभावाचे मित्र आणि सहकारी अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ साहेब, या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, बबनराव निगुते हे आमच्या गुंजावडी गावातील, अगोदर गुंजावडी गाव होतं साहेब, ते नंतर विभाजनामध्ये काही भाग गुंजावडी आमच्या गुंजावडी गावामध्ये आला आणि त्या ठिकाणचा निगुते मळा, निगुते परिवार हा सातत्यानं कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे स्नेहभावाने उभा राहिला आणि त्या परिवारातील एक सुशिक्षित, तितकंच नम्र आणि सातत्यानं सर्वांशी मिळून मिसळून वागणारं आमचं एक व्यक्तिमत्व म्हणजे बबनराव. खरं तर पाहिलं लामटे साहेब, संगमनेर आणि अकोला तालुका कधी वेगळा असा वाटला नाही, कारण आपणही ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस संगमनेर तालुक्यातील काही भाग आपल्या मतदारसंघामध्ये आहे, आम्ही पाहतोय. आपण अहोरात्र त्या परिसरातील विकास कामांसाठी लोकांच्या सुखदुःखामध्ये कसे सहभागी होता हे आम्ही आजवर पाहत आलेलो आहोत. आणि संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये प्रदीर्घ सेवा शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र क्षेत्रामध्ये या मंडळीने केलेल्या आहे. संगमनेर पंचायत समितीचा उपसभापती म्हणून 5 वर्ष काम करत असताना मी शिक्षण क्षेत्र अत्यंत जवळून पाहिलं. स्पर्धेच्या युगामध्ये ज्यावेळेस इंग्लिश मीडियम स्कूल असेल किंवा इतर प्रकारच्या CBSE पॅटर्न असेल, या महागड्या शाळा ज्यावेळेस सामान्य नागरिकांना, पालकांना परवडत नाही, त्यावेळेस त्यांच्यापुढे पर्याय असतो जिल्हा परिषद शाळेचा. आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही जी शिक्षक मंडळी, मग संगमनेर तालुका असेल किंवा अकोला तालुका असेल, या तालुक्यातील शिक्षक मंडळी जे काम करताना आम्ही जे पाहिलं ते अत्यंत सेवाभावी वृत्तीनं त्यांनी काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. परंतु वेळ कमी आहे. मला आणि लामच्या साहेबांना दुसरे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. आदरणीय लहामटे साहेब यानंतर बोलल्यानंतर हा कार्यक्रम असाच कंटिन्यू राहील. अनेक त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांच्या जीवनाची खऱ्या अर्थानं सेकंड इनिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
तुमचं काम थांबलंय, तुम्ही थांबू नका अशी मी विनंती या निमित्तानं करेल. आणि केवळ संगमनेर तालुक्यात नव्हे किंवा अकोले तालुक्यामध्ये शिक्षक बांधव असतील किंवा गुंजावडी गावातील आम्ही सर्वजण असू, आम्हाला तुमच्या सर्वांची खास करून बाबारावांच्या मार्गदर्शनाची आणि सहकार्याची निश्चितपणानं गरज भासेल. मला खात्री आहे का फक्त तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मी तुमच्या उर्वरित भावी आयुष्यासाठी मनापासून खूप शुभेच्छा देतो. तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रसन्न आहे, सेवाभावी आहे. ही व्यक्तिमत्व असंच चिरकाळ राहू अशी मी परमेश्वराला विनंती करेन. आणि परमेश्वराकडून तुमच्यासाठी मागण्यासाठी मी फक्त निरामय आणि आरोग्यदायी आयुष्य परमेश्वराकडून तुमच्यासाठी मागेल. परमेश्वराला मी विनंती करेन. त्याप्रमाणे तुमचा परिवार खूप चांगला आहे. रामदेव साहेब सकाळी डॉक्टर तांबे साहेबांनी आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या तिन्ही मुली खूप चांगल्या शिकलेल्या आहेत. मुलगा सुद्धा MPSC ट्राय करते. असं खरं जर आपण पाहिलं तर संपूर्ण कुटुंब कधी इतकं चांगलं असत नाही, परंतु बाबारावांचं ते कुटुंब आहे. तिन्ही मुलींचं खूप कल्याण, त्यांनी शिक्षण केलं, त्यांना चांगल्या नोकरी असलेली मुलं मिळालेली आहेत, मुली सुद्धा नोकऱ्या करत आहेत. एक अत्यंत चांगला परिवार. आणि या परिवाराचा हा नायक आज एका विभागातून निवृत्त होत आहे. तर मला खात्री आहे की कधी निवृत्त होणार नाही. की सेवेचं जे त्यांनी व्रत घेतलेलं आहे ते निश्चितपणानं कायम स्वरूपी चालू ठेवतील. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या शेजारी बसलेल्या आमच्या बहिणीला सुद्धा त्यांनी सुद्धा कष्ट घेतलेले आहे, त्यांना आपण वेळ द्यावा अशी विनंती करतो. तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा बाकी राहिल्या असतील, कुठं जायचं राहिलं असेल, देवाला जायचं असेल किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जायचं असेल, ते आपण करून घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज आपल्या सर्वांचे लाडके माननीय बबनरावजी निगुते साहेब यांचा कार्यपूर्ती गौरव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय नवनाथजी आरगडे साहेब, उपसभापती संगमनेर पंचायत समिती, त्याचबरोबर आमचे स्नेही, आमचे मित्र अकोले तालुक्याचे उपसभापती महंतराव निंगार, या निगुते परिवारावरती, बबनरावांवरती प्रेम करणारे सर्व शिक्षक, सर्व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, त्याचबरोबर सर्व नातलग, सर्व मित्र, सर्वच उपस्थित. हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. बबनराव निगुते सर, तुम्ही खरं तर भाग्यवान आहात की तुम्ही सेवानिवृत्ती सोहळा तुमच्या सहकार्याने हा संपन्न केला आहे. आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि त्या देशात जे करप्शन मोकळलं त्यामध्ये बऱ्याच जणांच्या वाट्याला हा सेवानिवृत्ती सोहळा केला आणि आला तरी तो वादातीत असतो. त्यामुळं ही तुमच्या जीवनातील फार मोठी अचिव्हमेंट आहे. जेव्हा तुम्ही जीवनाचं सिंहावलोकन मागे करून पाहाल तर नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या आनंददायी आठवणी असतील. संघर्षाचा प्रवास पाहिजे. आमचे मित्र राऊतसाहेब याही जिल्हा परिषद सदस्य हेही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर जीवनात चढ उतार हे कायमच असतात. संघर्षमय जीवन ज्याच्या वाट्याला आलं नाही
त्याला कदाचित जीवनाचं महत्त्व कळलं की नाही मला माहीत. तुमचं सर्व शिक्षण संगमनेरामध्ये झालं, अगदी B.Ed पर्यंत, आणि तुम्ही नोकरीच्या काळानिमित्तानं संगमनेर अकोल्यामध्ये नोकरी केली. परंतु आज ज्या आनंदानं तुम्हाला हे सर्व शिक्षक वृंद, तुमच्या क्षेत्रातील सगळी मंडळी तुम्हाला निरोप देण्यासाठी आहे, शुभेच्छा देण्यासाठी आहे, याचा अर्थ नक्की तुम्ही त्यांना प्रेम जिव्हाळा द्या. त्या रांगोळीचा हिरवळ शेवटला मी मगापासून विचार करत होतो की या ताईने रांगोळी खूप सुंदर रेखाटली, 7 रंग येतात आणि हिरवा कलर या रांगोळीत नाही, कारण आयुष्यात हिरवळ नसेल तर काहीच नाही, आणि ती हिरवळ त्यांच्या आयुष्यात आलेली दिसते मला शेवटला. कारण मुलींना शिकवलं, मुलाला शिकवलं, सगळे नोकरी लागले, सुसंस्कार आहे, सगळा परिवार तुम्हाला आज तुमच्यासाठी शुभेच्छा देतो. मी रिटायरमेंट सुद्धा म्हणणार नाही, तुमच्याकडे पाहून तर रिटायरमेंट बिलकुल वाटतं. म्हणजे आयुष्यात तुम्ही रिटायरमेंट असं कधी समजू नका, एक क्षेत्र संपलं दुसरं क्षेत्र सुरू घ्या, आणि थोडं संगमनेराबरोबर आमच्या तालुक्यावर लक्ष घालायचं, तिकडे गेलं कारण अकोले तालुका असा आहे त्या जे अकोले तालुक्यात आले ते कधी अकोले तालुक्याला विसरणार. तसं संगमनेर आणि अकोलेकर जो भाऊ आहे, लहान भाऊ आणि मोठ्या भावाचं नातं हे संगमनेर अकोल्याचं कायम राहिलं आहे, आणि आपली प्रगती एकसारखे, प्रत्येक एकसारखे. फक्त आनंद याचा आहे की हा अकोले तालुका संपूर्ण नगर जिल्ह्याची कहाणी आहे. हा अकोले तालुका निसर्गाने इतका नटलेला आहे की महाराष्ट्राला, देशाला त्याला विरोध शकते, आणि नगर जिल्ह्याला जर परिपूर्ण करायचं असेल तर अकोल्याचं नाव घेण्याच्या येऊ शकतं. त्यामुळे ज्यांनी ह्या अकोले तालुक्यामध्ये सेवा केली आणि ही गोड माणसं अनुभवली, अगदी उसापेक्षा जास्त लोक ज्यांना आहे अशी माणसं आहे, आणि म्हणून तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे, आणि म्हणून त्या सगळ्या सोहळ्यासाठी आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहे. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कुणीतरी ऐकायला असेल, संघर्ष करणारे म्हणून संघर्ष करून काहीतरी साध्य होणार असेल तर संघर्ष करण्याला पाहिजे. नाहीतर संघर्ष जर अंधारात कुणी पाहिलं तर संघर्षाला काही होणार. आणि म्हणून आपण कर्तृत्व, आपलं कार्य पाहण्यासाठी, आपल्या टाळ्या वाजवण्यासाठी कुणीतरी पाहिजे. मी मगाशी पाहिलं की एक शिक्षक पुढं असे टाळ्या वाजवत होते, पण बाकीच्यांना तुम्ही सापडत म्हटलं ते वर्गामध्ये सवय लागली यांना सांगायला काय टॅलेंट म्हटलं की मग टाळ्या वाजवणार, त्याशिवाय विद्यार्थी टाळ्या वाजवत ते तुला म्हटलं त्याच्यामध्ये सगळी जीवनात असं अंगामध्ये मोजलं गेलं, असं जगलं पाहिजे, असं काही जीवन जगू नका, वर्तुळाबाहेर जाऊन फिरू नका. फक्त जाता जाता एक मी तुम्हाला म्हणजे काही सूचना काही करणार नाही, पण एक इच्छा मनोगत काय म्हणायचं, मी एक शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून मला बोलावं असं वाटतंय की माझे वडील लावलेला शिक्षक होते. बऱ्याच वेळी मुलांमध्ये मी नाही घेणार, मी ते दुसऱ्या लावलेला शिक्षक म्हणून जायचे, आणि संध्याकाळी आले की त्यांची रात्रशाळा बघा. रात्रशाळेत त्यावेळी गुराठी लोक यायचे आणि शिक्षण घ्यायचे. शिक्षक म्हणजे गावाला एकदम आदर्श, पत्र वाचायचे तरी त्यावेळेस काय मास्तर म्हणायचे, मास्तर. तर मग मास्तरांकडे सगळी लोक ते पत्र वाचून घ्यायचे, सगळं मास्तर गल्लीतून चालत की गल्लीमध्ये दिसते शाळेची पोरं मास्तरांना दिसणार नाही, असं सगळं काळ बदललाय, वेळ बदलली आहे. शिक्षक मात्र हो, कदाचित मास्तरचा शिक्षक सर झाला, जबाबदाऱ्या वाढल्या, 21व्या शतकाला तुम्हाला भेटायचं. शाळा अकोले तालुक्याची खूप सुंदर आहे, शाळा अकोले तालुक्याची खूप सुंदर आहे. नुसत्या शाळा ठेवल्या नाही तर शिक्षक मात्र सुंदर आहे, आणि त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी जीव उठून काम केले. पण माझी अपेक्षा, चारित्र्य हा एक दागिना आहे, चारित्र्य कुठं भेटत नाही. तुम्ही कदाचित मी जे सांगतो त्याचे शिक्षक तिथं नक्कीच प्रेझेंट नाही असं मी समजतो,
धाब्यावर कधी रेंगाळू नका, टपरीवर कधी उभं राहू नका. धाब्यावर कधी रेंगाळू नका, टपरीवर कधी उभं राहू नका. आजकाल जे तुमच्यावरती काही बांधवांवरती आरोप होत आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव कधी येऊ नये. कारण एखाद्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्यांचा विनयभंग करणं ही सगळ्यात वेदनादायी घटना. एखाद्या शिक्षकाने त्या गावात जाऊन काहीतरी व्यवहार करणं ही सगळी वेदनादायी घटना. मग आदर्श पाहायचा कुणाकडे? अर्थात बबनरावजी निरुते सर हे एक आदर्श अधिकारी आहेत. त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आपल्याकडे जे आदर्श मत आहे जे ज्ञान आहे. माझ्याकडे एक म्हणजे कंप्लेंट आली की पाऊसाहेब तुमच्याकडे आहे. एका शिक्षकाच्या 4 वेळा बदल्या झाल्या. कशामुळे बदल्या झाल्या तर प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना काहीतरी गुन्हास्पद केला म्हणून त्याला बदलावं लागलं. आणि काही पुढारी त्यांची पाठ राखून का ते कुटुंब तिथलं विभ्रांतीला जपून म्हणतात की नको आमच्या सुनेची चौकशी होऊन आणि त्याचं जर आपण त्या माणसाची जर पाठ राखून करणार असेल तर गुन्हास्पद असं होतं कामा नाही. इथं सर्व शिक्षक आहे, सर्व चांगले, सर्व चारित्र्य संपन्न आहे. पण हा मीडियाच्या माध्यमातून संदेश जाईल. मी तर तुम्हाला साहेबांना म्हटलं होतं की थोडा वेळ तुम्ही शांत बसा, गावकऱ्यांना थोडा त्याला तूट देऊ. शिवरायांच्या काळामध्ये जे काही गुन्हेगार आहे राजाच्या पाटलाचे का हात चालून केले का त्याचं शिर याच्यावरती लावलं तर ती जरब त्या गावाला बसावी, त्या भागाला बसावी, पाटलांना बसावी, बाकीच्या सरदारांना बसावी आणि ते गुन्हास्पद कृत्य परत केलं जाऊ नये. आजच्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी खूप चांगली लोकशाही दिली, खूप चांगली घटना लिहिली. परंतु ही मुद्दार यंत्रणा आणि जे बबनराव निरुते सरांनी जे आपल्याला संस्कार दिले आपल्याबरोबर वेळ की आपण इतरांना येऊ आणि सर यानंतरही या तालुक्याची नाव तुम्ही कायम ठेवा अशी मी अपेक्षा करतो. आमचे शिक्षक लोक खूप चांगले आहेत. काही शिक्षकांना मी काल कोकणीसारख्या गावामध्ये गेलो होतो. ही शाळा एवढी डिजिटल शाळा, सुंदर शाळा, 5 वर्ष झाले ते सगळे पालक म्हणतात जर या शिक्षकाला हलवलं आम्ही केवळ शाळेचं चालून देऊ. असे शिक्षक आहेत. मी बऱ्याच वेळा त्या सावंगी सांगतो महाराज वेळेला रस्ता नव्हता माझ्याकडे ढेजेवाडीला तर तिथली शाळा करतो. असे सगळे शिक्षक आहेत. त्या जगामध्ये लोकवर बोलण्याची वाईट माणसे पण त्याच्यामुळं काय होतं त्याचा राग दिसतो आणि सगळं आपण कनेक्टेड व्हायला लागतो. पण त्या चांगल्या माणसामुळं हे सगळं जग आहे आणि त्याच विश्वासावरती आपण सगळेजण पुढे जात आहोत. परत एकदा सर या सोहळ्यासाठी मला बोलवलं. खरंतर संध्याकाळी मुंबई उद्या आमचे काका सोनू आमचे सर यांचा निरोप समारंभ त्याला मी असणार. योगायोगाची गोष्ट असते घरातला कार्यक्रम बसणार आहे. पण आज तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य भेटलं आणि खरोखर तुमच्याबद्दल बोलून शब्द बोलता आले मला. मनापासून मलाही स्वतःला मी धन्य समजतो आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी जसं तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला मनापासून उपस्थितांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं माझ्या लहानच्या परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि माझ्या तुमच्या कामावर मी निघून जातो. धन्यवाद. धन्यवाद साहेब तुमचे नेहमीच आणि आमचे प्रमुख स्नेही सन्मान्य विजय शिंदे सर यांचा सन्मान केला जातोय. मी शिंदे सर आवर्जून या शुभेच्छा सांगळे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. विठ्ठल सांगळे सरांना विनंती आहे कृपया आपण पटकन पुढे यावं. अशोक ढगे सांगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होतोय. सांगळे सरांना पटकन. यानंतर शाह मालुसकर सरांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करावा. माझ्या कानवडी माजी केंद्र प्रमुख हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जातोय. लाडगे सरांना ही विनंती आहे कृपया आपण पुढे यावं. मुख्याध्यापक लाडगे सरांना विनंती आहे कृपया आपण पुढे यावं. सन्माननीय श्री हरिभाऊ गमाळे उपसरपंच फुलेवाडी यांचंही या ठिकाणी आगमन झालेले त्यांचाही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहे. मानक आरोग्य सांगितला जातोय. मी विलास काळे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य
ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर आपल्या सर्वांसाठी आणि निगुती परिवारासाठी एक आनंदाची बाब आहे की अत्यंत पवित्र अशा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या सर्वांच्या सहवासामध्ये आज या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे वेगळा आशीर्वाद हे निगुती परिवार या ठिकाणी घेताना आपण या ठिकाणी सर्वजण पाहतोय. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रचंड अडचणींचा सामना करून स्वतःला सिद्ध करण्याची जी काही कसोटी जी काही पूर्ण करावी लागते, मला वाटतं निगोते सरांनी ती कसोटी या ठिकाणी पूर्ण करून एक वेगळा आदर्श आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर आमचा देखील सुद्धा अत्यंत जवळून निगोते साहेबांबरोबर एक वेगळं स्नेह या दरम्यानच्या काळामध्ये आला. अकोले पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना अत्यंत जवळचा स्नेह, अत्यंत जवळचा संबंध एकूण पंचायत समितीच्या एकूण विभागांपैकी जर कोणत्या विभागाच्या माध्यमातून आला असेल तर तो शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक वेगळं जीवाभावाचं नातं आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरं तर मला आठवतं तो दिवस कुमोस आहे, आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात की 2017ला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आपल्या सर्वांसमोर एक प्रचंड मोठं आव्हान होतं. विनोद भाऊ, जेव्हा आपण काम करायला सुरुवात केली तेव्हा आपल्या अकोले तालुक्यामध्ये इंग्लिश मिडियमचं प्रचंड मोठं वारं या सगळ्या तालुक्यामध्ये वारं वाहत होतं आणि आपल्यासारखे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जो काही पालक वर्ग आहे तो मराठी मीडियमकडे न येता इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून प्रचंड वेगाने वेगळ्या दिशेला जात होता आणि आपल्या सहित पंचायत समितीचे पदाधिकारी असतील, शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी या सगळ्या समोर एक प्रचंड मोठं आव्हान होतं का आता हे सगळं कसं आपल्याला थांबवता येईल. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत नावलौकिक लोकाभिमुख अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपण राबवण्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात केली. मला आठवतोय तो सुरुवातीचा दिवस की एका बाजूला इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी मराठी मिडियमला ॲडमिशन ज्याने घेतलं होतं ते अनेक विद्यार्थी मला वाटतं इंग्लिश मिडियमकडे जेव्हा जात होते तेव्हा दबक्या आवाजामध्ये या तालुक्यामध्ये वेगळी चर्चा शिक्षण विभागाबद्दलची सुरू होती. बाबा मराठी मिडियमच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळत नाही, मराठी मिडियमच्या शाळेमध्ये आपले शिक्षक वेळेत जात नाही, केंद्र प्रमुखांचं लक्ष नाही, विस्तार अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सगळ्यांची आपण साथ घेतली आणि शिक्षण क्षेत्रातले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एक सोबत घेऊन एक वेगळं काम या तालुक्यामध्ये उभं करण्याचा अजेंडा आम्ही सर्वांनी आखला. त्याच्यामध्ये निगोते साहेबांसारखे अत्यंत हुशार अशा मार्गदर्शक म्हणून अशा काही लोकांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेतली आणि म्हणून शिक्षण विभागामध्ये 4 भिंतीच्या पलीकडे आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल अशा दृष्टीने काही पावलं उचलली. मग शिक्षण क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रातले काही उपक्रम आपण राबवले, बाल आनंद मेळाव्यांवर चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण भर दिला. या तालुक्यामध्ये मराठी मीडियमला ॲडमिशन मोठ्या प्रमाणामध्ये मिळाले पाहिजे म्हणून या तालुक्यातील शिक्षक जे काही संघटना आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन एक चांगला सामाजिक उपक्रम राबवला. आम्ही सुरुवातीला कोणता स्पीकरला जेव्हा आम्ही कामकाज करायला सुरुवात केली तर आम्ही काय आम्हाला कुठल्या प्रकारचा अनुभव नव्हता आणि मग कुमार साहेबांना विचारायचं, निगोते साहेबांना विचारायचं, बर्नर सरांना विचारायचं, गव्हाणे सरांना विचारायचं किंवा आता कसा मार्ग काढते आणि मग त्यांनी सांगायचं मग आपण काम करायचं. अशा पद्धतीने एका बाजूला विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे नवीन जे पदाधिकारी पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्यासाठी गेले अशा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा घडवण्याचं काम या तालुक्यातल्या शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी मित्रांनी या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून मी बरेचदा बरेच लोकांना, बऱ्याच पदाधिकाऱ्यांना मी सांगत असतो, अनेक लोक म्हणतात की आपल्या तालुक्यामध्ये 80% कर्मचारी हे स्थानिक आहे आणि म्हणून काम करायला काहींना अडचण होते, काहींना सोपं जातं. आणि आम्ही त्यांना सांगत असतो की आपल्या सर्वांचं भाग्य समजा की या तालुक्यातले स्थानिक कर्मचारी आपल्या तालुक्यामध्ये काम करतात. बाहेरचा जर एखादा कर्मचारी जर आला तर तो फक्त त्याच्या ड्युटी पुरता, त्याच्या पगार येतात, त्याच्या वेळेपुरताच माणूस काम करून परत त्याच्या घरी निघून जातो. पण या तालुक्यातला जो काही स्थानिक कर्मचारी वर्ग आहे तो संगमनेरचा असू दे का अकोल्याचा असू द्या, हा अकोला तालुका आपल्या सर्वांची जन्मभूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी जितका वेळ देऊ तो आपल्यासाठी कमी पडेल. ही शाळा ही आपलं कुटुंब आहे
तसेच या शाळेचा सुद्धा विद्यार्थी आपला घडला पाहिजे. बाह्य ज्ञानानं चार भिंतीच्या पलीकडे ज्याला जे काही शिक्षण मिळतं ते देण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगली पावलं या तालुक्यातला स्थानिक कर्मचारी वर्ग या तालुक्यामध्ये करतो आहे. म्हणून जो काही झपाट्यानं एक वेगळा आमूलाग्र बदल जो काही आपल्याला या शिक्षण विभागामध्ये आपल्याला जो काही जाणवतो त्याचं कारण सांगतो. तुम्ही जे काही लोक या ठिकाणी बसलेले आपल्या सर्वांना ह्या गोष्टीचं ज्ञान आहे की अकोला तालुक्यामध्ये विशेषतः शिक्षण विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त स्थानिक कर्मचारी वर्ग या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. आणि कामाच्या निमित्तानं संगमनेर नगरपंचायतच्या नगर अध्यक्षा आदरणीय दुर्गाताईंचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी या निगोटी परिवाराच्या वतीने आपल्या मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि म्हणून मित्रांनो आपला सर्वांचा अधिक वेळ आम्ही काही या ठिकाणी घेणार नाही, परंतु एकेका या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रासमोर एक प्रचंड मोठं आव्हान होतं की इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचा जो काही दरी आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण झाली होती ती दरी पुसून टाकून परत एकदा मराठी मीडियमचा एक उच्च दर्जा शिक्षण अशा प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी अत्यंत त्याग केला ते एकूण सगळ्या कर्मचारी वर्गामध्ये निगोटे साहेबांसारख्या माणसाचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून ज्या गटातला विस्तार अधिकारी असेल त्या गटातल्या शाळा सक्षम झाल्या पाहिजे. त्या गटातील शाळेला जे जे विद्यार्थी शिक्षण घेतात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने दर्जेदार झाले पाहिजे. अशा दृष्टीने ह्या सगळ्या कर्मचारी वर्गाने आपली घरातली शाळा आपली घरातलीच मुलं या दृष्टीनं चांगलं लक्ष देऊन या तालुक्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं चांगलं काम या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून निगोटे साहेब आपला अनुभव आपला कार्यकाळ आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत जवळून बघितलेला आहे. आज जरी आपण रिटायर झाला परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाची गरज, तुमच्या नेतृत्वाची, तुमच्या कौशल्याची आणि तुमच्या अनुभवाची गरज या अकोला तालुक्याला लागणार आहे. म्हणून माणूस रिटायर झाला तर तो पुन्हा बऱ्यापैकी लोक त्याच्यापासून साईडला जातात, परंतु या तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील शाळा या तालुक्याच्या वेगवेगळ्या विभागातील ज्या काही शाळा आहेत ते शाळा सक्षम करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही जसं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे कुमार साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वांनी एक वेगळं आदर्श या तालुक्याच्या जनतेसमोर आपण उभा करून ठेवलेला आहे. त्यासाठी भविष्य काळामध्ये देखील सुद्धा ही मदत ते मार्गदर्शन या तालुक्यासाठी लागणार आहे. आणि म्हणून तुम्ही ते करावं अशा प्रकारची विनंती या माध्यमातून आपल्याला करतो. परत एकदा गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये शिक्षण विभागामध्ये एका बाजूला विद्यार्थी घडवण्याचं चांगलं काम आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे नवीन पदाधिकारी घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालं. त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. आणि पुढे थोडंसं शेजारी जरा मागे त्याचप्रमाणे गुलेवाडी कांचनगंगा दूध संस्थेचे सचिव भाऊसाहेब गंगाराव हे देखील या ठिकाणी उपस्थित. काही कार्यक्रमांमध्ये संख्येवर लोक शोधत असतात कार्यक्रमाची उंची, परंतु आम्ही लोक संख्येवर जात नाही. तर त्या कार्यक्रमामध्ये असलेली उपस्थिती ही 5 असो किंवा 100 असो किंवा 10,000 असो, मुळात त्या कार्यक्रमाला एक गांभीर्य असतं. आणि मी या ठिकाणी बोलत असताना जबाबदारीचं भान ठेवून आणि कार्यक्रमाचं गांभीर्य ठेवून या ठिकाणी बोलत आहे. खरं तर संवेदनशील विषय आहे. सेवापूर्ती जरी असली तरी निगोटे साहेबांचं ज्या क्षेत्रामध्ये काम राहिलेलं आहे ते क्षेत्र शिक्षण क्षेत्र आहे. आणि समाज व्यवस्थेमध्ये राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक किंवा अन्य क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत, अनेक क्षेत्र आहेत. परंतु या सगळ्या क्षेत्रांमध्ये नंबर 1चं क्षेत्र समाजाला घडवणारं, समाजाला संस्कार देणारं, समाजाला विचार आणि मूल्य देणारं जर कोणतं क्षेत्र असेल तर ते मला वाटतं शिक्षण क्षेत्र आहे. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक संवेदनशील अशा प्रकारचा शब्द वापरला. या कार्यक्रमामध्ये मनस्वी आनंद होतोय. खरं तर बघितलं सरांनी, गव्हाणे सरांनी मला निमंत्रित केलं आणि मी त्याच वेळेला सांगितलं सर आम्ही नक्की त्या कार्यक्रमाला येणार. परंतु या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर या शिक्षणाचा शब्द आपण सर्वजण उच्चारतो त्या शिक्षणाची सुरुवात त्याला इतिहासाची काही पानं उचलावी लागतील. म्हणजे जेव्हा आम्ही रामायण सांगतो, राम जर कुठे घडला असेल तर राम सुद्धा त्याच गुरुपीठात घडला की ज्या गुरुपीठातून काहीतरी ज्ञान मिळालं. तिथं सुद्धा कोणीतरी गुरु म्हणून शिकवायला होतं. अशी परंपरा कर्मवीर बाबा पाटलांपासून अशी अनेक नामावली आहे की ज्या लोकांची आपण नावं घेतो आणि शिक्षण क्षेत्राच्या योगदानाच्या बद्दल जोडत असतो.
त्यामुळे हे सगळं जर करायचं असेल, यापूर्वीचा माझा जो विषय आहे तो याच धाग्याला जोडला जातो की हा समाज व्यवस्था, ही समाज व्यवस्था जर गुणात्मक दृष्टीने पुढे घेऊन जायची असेल आणि वर्तमान जी विषारी परिस्थिती निर्माण झालेली आहे याला तर संस्कारात बदल करून गुणात्मक दृष्टीनं कुटुंब व्यवस्थेत, सार्वजनिक जीवनामध्ये आणि त्याच्या व्यावसायिक करिअरमध्ये तो माणूस जर घडवायचा असेल तर त्याच्यासाठी त्या शिक्षणाच्या मूल्यांच्या संस्काराची आवश्यकता आहे की ज्याच्यामध्ये तो माणूस म्हणून काम करेल. भ्रष्टाचार म्हणत नाही, आपण सगळ्यांना म्हणतो प्रचंड भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराचा उगम कुठून होतो तर ज्या वेळेला कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचं एक वाक्य मला आठवतं की समाज व्यवस्थेच्या गुणात्मक आणि परिवर्तनासाठी एकच गोष्ट ठरू शकते ती म्हणजे प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत जीवनाचा सर्वांगीण विकास. हे वाक्य जरी ऐकायला सोपं वाटलं पण कॉम्रेड गोविंदराव पानसरेंनी हे वाक्य हे बरंचसं काही सांगून जातं. कारण व्यक्तिगत जीवनाचा सर्वांगीण विकास केवळ शिक्षण क्षेत्रात होऊ शकतो. 5वीला, 2रीला, 1लीला काय त्या वर्गात असेल त्या वर्गापर्यंत शिक्षकाकडून त्या मुलाला काय नेमकं शिकवलं गेलंय, गणिताबरोबर, इंग्रजीच्या विषयाबरोबर, विज्ञानाबरोबर फक्त विषयाचं ज्ञान नको तर विषयाच्या बरोबर जगण्याचं ज्ञान, वागण्याचं ज्ञान जेव्हा येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणूस तो घडेल. म्हणून अशा क्षेत्रात काम करणारी जी काही माणसं आहेत त्या माणसांपैकी निगोते सर आहेत आणि निगोते सरांच्या या कार्यक्रमामध्ये मी खरं तर व्यक्तिपूजक माणूस नाही, व्यवस्थेवर बोलणं, व्यवस्थेच्या अनुषंगानं जी माणसं अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये सेवा देतात, काम करतात आणि त्यांच्या वेळेला त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असे कार्यक्रम होतात, त्याच वेळेला अशी काही मतं मांडली जातात. त्यामुळे इकडे समोर दिसू द्या, एकच मिनिट थांबा. माजी शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय तालिमी हसे मॅडम या देखील थोडं काही आणि थोडक्यातच मांडण्याचा प्रयत्न करते. आमचे नाना, त्याचबरोबर नाणी, आतापर्यंत सर्वांनीच नानांचं भरभरून कौतुक केलेलं, मन भरून गेलं. पण त्याच सोबतीने आमची नाणी खंबीरपणे त्यांच्यासोबत उभी आहे आणि प्रचंडपणे कष्ट करून त्यांना सोबत करते आणि प्रत्येक गोष्ट सपोर्ट ती नेहमीच करत आलेली आहे. म्हणून नाना त्यांच्या सेवेमध्ये प्रामाणिकपणे सहभागी किंवा प्रामाणिकपणे त्यांनी हा प्रवास पूर्ण केलेला आहे. नाना सकाळपासून उठल्यापासून नेहमीच बघते की पहाटे उठले की त्यांची सुरुवात घरच्या कामापासून तर शाळेपर्यंत जे काही कामं केलेली आहेत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी ही सर्व कामं पार पाडलेली आहेत. जसा नदीचा प्रवाह आहे तो कुठल्या दिशेने वळण घेतं हे माहितीच नसतं, त्याप्रमाणे त्यांनी शिक्षण सेवेमध्ये अतिशय सुंदरपणे काम केलेलं आहे. आणि आमचंही हे भाग्यच आहे की आम्ही अशा एका कुटुंबात जन्म घेतलेला आहे की आम्ही 5ही बहिणी आहोत. त्या कधीही चुलत हा वाटलाच नाही. आम्ही एकजुटीने किंवा एकजुटीने कसं राहायचं हे आम्ही नानांकडूनच शिकलेलो आहोत. आजही नानांना अतिशय काही गोष्टी प्रिय आहेत, त्या म्हणजे फिरणं असेल, लहान मुलांसोबत बोलणं असेल, हे ते नेहमीच एकजुटीने करतात. एक गोष्ट अशी आहे की अभिमानाने सांगावीशी वाटते की ही घरातली असेल पण ते भावांसोबत नेहमीच 6 महिन्यातनं 3 महिन्यातनं एक ट्रीप करतात. यातनं एक असा आदर्श उभा राहतो की एकटंच जीवन न जगताही ते सर्वांसोबत आनंदही घेत असतात. आणि त्याचबरोबर आमच्या नानीही खूप सर्वांमध्ये सहभागी होतात, सर्व गोष्टीही त्या करत असतात. याहीपेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही आहे, एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतात. आदरणीय व्यासपीठ, माननीय अतिथी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आज इथे उपस्थित सगळ्यांना प्रथम माझा नमस्कार. माझं नाव प्रियंका. आज आपण ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात उपस्थित आहात त्यांची मी शेंडेपट म्हणजे लहान मुलगी. माझे प्रिय पप्पा, आज तुम्ही तुमच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होत आहात, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. तुमच्या आयुष्याच्या या नवीन इनिंगला माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथून पुढचं तुमचं आयुष्य निरोगी समृद्धपूर्ण जावं यासाठी बाप्पाकडे प्रार्थना.
पण पप्पांकडे हट्ट मागून घेण्यात जी मजा होते ना ती आज नाही भेटत. माझ्या मम्मी पप्पांनी आजपर्यंत त्यांचं आयुष्य खूप कष्टातून उभं केलं. त्यांनी त्यांच्या खूप साऱ्या कष्टातून आज आम्हाला इथपर्यंत आणलं आहे. आजपर्यंतची मला अशी आजही एकही दिवाळी आठवत नाही की त्यांनी दोघांनी कधी स्वतःसाठी नवीन ड्रेस घेतले असतील. फक्त त्यांना त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करायचे म्हणून ते आजपर्यंत कधी त्यांनी केलं नाही. तुमची मुलगी असल्याचा अभिमान आजही आहे आणि नेहमीच असेल. तुमच्या नोकरीतून तुम्ही आज सेवामुक्त होत आहात, पण या आतापर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुम्हाला मम्मीसाठी तेवढा वेळ देता नाही आला. पण इथून पुढे तुम्ही ते सगळं करू शकता. आता तुमच्या सेवा निवृत्तीनंतर तुमचं सगळं प्लॅन ठरलेले असते, पण तरी तुम्हाला असं मिळेल जसं की तुम्हाला सगळ्यात जास्त फिरायला जायला आवडतं. तर तुमच्या आता जे काही ब्लॅक लिस्टमध्ये, तुमच्या ज्या काही आता बकेट लिस्टमधल्या पिकनिक स्पॉट बाकी असतील तिथे सगळीकडे फिरून घ्या आणि त्यानंतर जमलं तर वर्ल्ड टूर करून घ्या. 2 तिकीट एक्स्ट्रा करा, आम्ही दोघं पण येऊ तुमच्यासोबत. आता इथून तुमचं दोघांचंही आयुष्य खूप सुखा समाधानाचं, आरोग्याचं जावं आणि तुमच्या दोघांची आम्हाला आयुष्यभर अशीच साथ राहो हीच बाप्पाकडे नेहमी प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी आम्ही आता जवळजवळ 7 वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांचं मला वेळोवेळी लाभलं. या ठिकाणी निकुंजे साहेब आणि मी संघटनेमध्ये काम करत असताना त्यावेळेला शिक्षणाधिकारी म्हणजे डोंगरे साहेब होते. एक किस्सा मला आठवलं का शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना केंद्र प्रमुख त्याला काही अनुदान येत असं खर्च करायला आणि असंच अनुदान आमच्या खात्यावर जाता निकुंजे साहेब त्यावेळेला दादरफळ या ठिकाणी केंद्र प्रमुख होते आणि ते जे अनुदान आहे ते एका शेतकऱ्याच्या खात्यावर गेले. शेतकऱ्याच्या खात्यावर गेल्यावर ते अनुदान त्या शेतकऱ्याने लगेच काढून खर्च करून टाकलं आणि मग ते पैसे काढताना त्यांचं आणि आम्ही सगळे इतकं प्रयत्न करायचो त्या शेतकऱ्याच्या घरी जायचं ते शासनाचे पैसे ते खात्यावर भर अशा प्रकारचे अनेक विषय सेवेमध्ये आले. त्या ठिकाणी साहेबांचं दुसरं विशेष म्हणजे पर्यटनाचा फार साहेबांना शौक आहे. खूप फिरले ते. अकोले तालुक्यात आल्यानंतर त्यांनी कोणता भाग राहिलेला नाही त्यांचं फिरायचं. आता त्यांना मुलीने सांगितलं तर आता त्यांना तालुक्यात जागाच नाही. आता त्यांना परदेशात पर्यटन किंवा जगामध्ये त्यांना बाहेर जावं लागणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी निकुंजे साहेबांचं एकदम यामध्ये आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं अशी परमेश्वराला विनंती करतो. आणि एकच मिनिट. खूप खूप धन्यवाद. शिक्षणाबद्दल जसं या ठिकाणी सांगण्यात आलं की समाजामध्ये मी काय असं म्हणत असतो की एखादा इंजिनियर असतो. इंजिनियरचं काय काम असतं? इंजिनियरचा संबंध येतो मातीशी, दगडाशी, सिमेंटशी, स्टीलशी, वाळूशी. डॉक्टर आहे, डॉक्टरचा संबंध कशाशी येतो? त्याचा संबंध येतो पेशंटशी, रोग्याशी, आजाराशी. त्याच्याशी त्याला समजावं लागतं. काय त्याला राष्ट्रीय चेहरे त्याचा संबंध असतात. एखादा पोलीस अधिकारी असतो त्याचा संबंध येतो चोरांशी, बदमाशांशी, खूप अमुक तमुक चोऱ्या भांडणारी याच्याशी. असे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत मला वाटतं सगळ्यात चांगलं क्षेत्र जर कुठलं असेल तर शिक्षण क्षेत्र आहे. या क्षेत्राला पवित्र क्षेत्र आणि आनंदाचं क्षेत्र यासाठी आहे
फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या यांच्या हस्ते साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। त्याचप्रमाणे संगमनेरच्या नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई कांबळे यांच्या हस्ते देखील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। अतिशय सुंदर असं काम करून साहेब 30 जून 2022 रोजी आपल्या सेवेतून या ठिकाणी निवृत्त होत आहेत, परंतु मगाशी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सेवा फक्त पूर्ण करता आहे। खरं तर माणूस आयुष्यभर कधीच रिटायर होत नसतो, त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं कार्य नेहमी सतत चालूच असतं। तसं साहेबांचं देखील गौरव सोहळ्यासाठी इथे असलेल्या त्यांच्या पत्नी अनिताताई, आपल्या अकोले गावच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, आपल्या संगमनेरच्या दुर्गाताई कांबळे, माननीय श्री सीताराम राऊत टीचर्स आणि सर्वच इथे जमलेले त्यांचा परिवार आणि सर्वच नातेवाईक। खरं तर निवृत्ती सरांची ओळख या कार्यक्रमामुळे माझी होत आहे, पण त्यांच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तर खूप काम असं त्यांनी या मागच्या 38 वर्षांमध्ये केलेलं आहे। बऱ्याच गावांमध्ये शाळा त्यांनी सांभाळल्या आहेत, शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। खूप साऱ्या शाळांना त्यांनी ISO नामांकन प्राप्त करून दिलेलं आहे। A ग्रेड दर्जा जो आहे तो शाळांना मिळवून दिलेला आहे आणि असे खूप सारं त्यांनी त्यांचं जीवन जे आहे ते मुलांच्या आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सोडून दिलेलं आहे। खरं तर जसं सीताराम राऊत दादा म्हणाले की सेल्फी शाळा ज्या आहेत त्याचं जे गुणवत्ता आहे ती एवढी मोठी आहे आणि आवाज असं सांगतात की कुठेही केलं तर IAS ऑफिसर असतो नाही तर कुठेही असतो ते सेल्फी शाळेमधूनच असतात आणि एवढीच चांगली ही गुणवत्ता आपल्या सेल्फी शाळेची आहे आणि ती आहे कारण तुमच्यासारखे शिक्षक इथे आहेत, तुमच्या सर्वांसारखे शिक्षक इथे आहेत जे गुणवत्तेवरती शाळेच्या गुणवत्तेवरती काम करत असतात। आणि साहेबांचं एकच म्हणणं आहे की कोणत्याही गावाचा जो मूळ असेल तो ती सेल्फी शाळा असते आणि त्या शाळेची जबाबदारी आपल्या गावावरती असते, ती शाळा सांभाळून घेण्याची जबाबदारी आपल्या गावावरती असते। त्याला काही लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते लोकवर्गणीमधनं पण होऊ शकतात, बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या जिल्हा परिषदेमधनं होऊ शकतात किंवा कुटुंबातून होऊ शकतात, पण या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ती शाळा जी आहे ती दिवसेंदिवस कशी चांगली होईल, ही गुणवत्ता कशी चांगली राहील त्यावरती आपण नेहमीच काम करत असतात आणि असं नेहमीच काम करत राहाल अशी मला खात्री आहे। खरं तर अनिताताईंची त्यांना खूप मोठी साथ ही 38 वर्ष लाभलेली आहे। त्या आमच्या जोडवेगावच्या कन्या आहेत आणि त्यांचं माहेर जोडवेगावचं आहे, ते पण दिघे परिवारातलंच आहे आणि मला सांगण्यात आलं की कुठून तरी आपण नातेवाईक दिला तर असं सगळं नातं होतं आणि जे संबंध आहे ते वर्ष ह्या परिवाराबरोबर राहिलेले आहे। मला खूप आनंद होतो, आनंद झाला जेव्हा मला सांगितलं की त्यांच्या तिघीही मुली त्या अक्षरशः उच्च शिक्षित आहेत, त्या चांगल्या नोकरीवरती आहेत आणि खूप चांगलं असं काम करत आहेत। त्यांचा मुलगा सागरसुद्धा चांगला उच्च शिक्षित आहे आणि तोही MPSCसाठी तयारी करत आहे। तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी नामदार थोरात साहेबांकडनं नामदार सुजित तांबेसाठी खूप खूप शुभेच्छा देते। तर तुम्ही की तुमच्यासारखे व्यक्ती आहेत, तुमच्यासारखे जीवन समर्पित करणारे ते अभ्यासासाठी ते ज्ञानदानासाठी स्वतःच्या जीवनाची 40-40 वर्ष देतात। म्हणून आमच्यासारखे आम्ही तर एका ठराविक पातळीवरचे ज्ञानाचे विद्यार्थी, परंतु तुमच्या हातून घडून गेलेले क्लासवर्स असतील किंवा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी नावलौकिक कमावलेले विद्यार्थी असतील ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही। खरं तर त्यांच्यासाठी समर्पित तुमचं हे 38 वर्षाचं कार्य आहे। तुमच्या या कार्याला त्रिवार वंदन। तुमच्या कुटुंबात येणाऱ्या तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत, तुमच्या पत्नीच्या ज्या काही अपेक्षा आहेत, सर्वांनी सांगितलं की तुम्हाला फिरण्याची प्रचंड
तुमच्या सोबत तुमच्या आलेल्या ह्या रिटायरमेंटच्या नव्हे तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी आजचा हा दिवस आहे. तुमच्या येणाऱ्या आयुष्यातील हे तुमचे सुखाचे क्षण आहेत. त्या सुखाच्या क्षणात तुम्ही जे काही 38 वर्ष घालवले त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही समाजासाठी एक चांगलं योगदान कराल की तुमच्या वागणुकीतून तुमच्या कर्तव्यातनं आम्हाला दिसतच आलेलं आहे. परंतु तुमचे उजवायचे जे दिवस आहेत ते तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि आमच्यासारख्या समाजातील काही घटकांबरोबर सुखाचे आणि समाजहिताचे जावं एवढीच आज परमेश्वराने तुमच्या या सेवाकृती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने प्रार्थना करते आणि तुमच्या निमित्ताने शैक्षणिक सेवेत सेवानिवृत्त होत आहे. यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अकोल्याच्या नगराध्यक्षा माननीय सोनालीताई नायकवाडी, त्याचप्रमाणे एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्रीताई थोरात, कॅन्सर सत्कार मूर्ती, त्याचप्रमाणे उपस्थित असणारा निगुते परिवारामधील मान्य श्री विठ्ठल गोपीनाथ निगुते, त्याचप्रमाणे भारत निगुते, सुखदेव निगुते, आमच्या अलकाताईंचं माहेर म्हणजे माझ्या मामांचं घर या ठिकाणून आलेले श्रीत जालिंदर दिघे, दादासाहेब दिघे, बाळासाहेब दिघे, पोपट दिघे, आमच्या भगिनी मामी, आमच्या आधी भगिनी होत्या नंतर मामी झाल्या, आमच्या बबईबाई चंद्रभान दिघे, त्याप्रमाणे सर्व त्यांच्या कन्या सुवर्णा, निशिगंधा, प्रियांका, जावई, व्याधी, नातवंड, त्याचप्रमाणे सागर निगुते, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, बोरकर परिवारातील सर्व नातेवाईक, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सेवानिवृत्त सोहळा म्हटलं की वेळच लागतो, कार्यक्रम भरपूर चालतो आणि वक्ते इतके होते आज की कवी सुद्धा होते. आपले शिक्षक कवी त्यांनी खूप सुंदर अशी कविता या ठिकाणी निगुते साहेबांवर केलेली होते आणि सुंदर असा सोहळा की ज्याचा अर्थ असा आहे की आपण या सोहळ्याच्या निमित्ताने अधिकाधिक चांगले गुण आपण त्यांच्यामध्ये घेऊन आपल्याही आयुष्याच्या पुढच्या उत्तरार्धामध्ये हे गुण आपण सर्वांनी आत्मसात करायचे आहे. खूप सुंदर अशी माहिती सर्वांनी या ठिकाणी दिली आणि जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्याविषयी सर्वांनाच खूप प्रेम आलं. आता मधल्या काळामध्ये प्रेम कमी झालं होतं पण आता खूप प्रेम आलं. नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले आहेत. आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आमची जयाताई सुद्धा वस्तीवारची अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तिथं आधी सुरुवातीला ती शिकली आहे आणि आपल्या नगराध्यक्ष अकोल्याच्या त्या पण झेडपीच्या शाळेत आहे आणि इथं बसलेले जवळजवळ सगळेच आमचे बंधू झेडपीच्या शाळेत आहे. म्हणजे त्या काळातल्या शाळा आणि आजच्या काळातल्या शाळा या खूप आधुनिक झालेल्या आहेत. त्या काळातल्या मातीमध्ये बांधलेल्या होत्या. आम्ही जोरायचं जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना पाऊस आला की पडली म्हणायचे, मुलं बाहेर पडायचे आणि गुरुजी पण धोत्राचा सोगा धरून बाहेर पडायचे. त्यानंतर सुंदर अशा इमारती झाल्या. त्याच्यापूर्वी ते मातीच्या बांधण्यापूर्वी मारुतीच्या देवळात शाळा भरायची. पोस्ट जे होते त्याच्या पोस्टरला काही इमारत नव्हती. कुणाच्या तरी घरात पोस्ट भरायचं, तिथेही शाळा भरायची. कुठेही जिथं खोल्या मिळेल तिथे शाळा भरायची. कधी कधी झाडाखाली पण भरायची आणि 1ली ते 7वी एकच गुरुजी असायचे. नामदार साहेबांना जे गुरुजी होते 1ली ते 7वी, त्यांची 7वी झाली, मी 1ली गेले, तेच गुरुजी मला आले. असं सगळं होतं. पण खूप छान असं शिक्षण संस्कार आपल्या सर्वांना मिळालेले आहेत. अशा या जिल्हा परिषदेच्या शाळेमधनंच निगुते साहेब हे सुद्धा घडले. त्यांनी अनेक शाळेंची उत्तम प्रकारची उभारणी केली. खूप छान वर्णन त्यांचं सर्वांनी केलं आणि एक अतिशय हसतमुख असणारे आणि एक कर्तबगार असे शिक्षक म्हणून आणि आज शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्या ठिकाणी रिटायर होत आहे. आमची अलकाताई भोळी बाबरी आहे. तिने त्यांच्याबरोबर व्यवस्थितपणे संसार केला. गुरुजी तुम्ही कुठे जाता, कुठे येता, कधी विचारलं नाही. मोबाईल तर आत्ता आलाय
उत्तम प्रकारे तिला सुद्धा खूप चांगली संधी काम करण्याची, समाजामध्ये काम करण्याची दिलेली आहे. मी गुट्टे साहेब आणि अलकाताई आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला सागर MPSCची परीक्षा देतोय. मुली बँकेमध्ये अधिकारी आहे. आपली ताई म्हणजे प्रियांका ताई आणि सर्व त्या भगिनी मंडळ खूप मोठ्या, खूप भाग्यवान आहे. तुम्हाला 3 मुली आहेत. ज्यांना 3 मुली 4 मुली ते खूप भाग्यवान. खूप आनंद, मोठं कुटुंब आणि छान कुटुंब. सुवर्णाताई, निशिगंधा, प्रियांका सर्वांनीच खूप छान या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व या ठिकाणी दाखवत आहे. मी संपूर्ण आपल्या निगुते परिवाराला मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं अशी मी ईश्वरचरणी नामदार साहेब, डॉक्टर साहेब सर्वांच्या वतीने प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा अशा या सुंदर मंगलमय वातावरणामध्ये हा सेवापूर्तीचा सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं पार पडत आहे. श्रीराम प्रभूच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्त ऋषींच्या कायम वास्तव असलेल्या आणि त्याचप्रमाणे अमृतवाहिनी प्रवरामाईच्या खुशीमध्ये असलेल्या या पवित्र भूमीत आईला मान देणाऱ्या मातोश्री या मंगल कार्यालयात हा गुणगौरव सोहळा जो आनंदाने पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या अकोले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, तरुण तडफदार हिरो अरविंद कुमार साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांना विनंती केली, साहेब कार्यक्रमाला आलं पाहिजे. साहेब म्हणे ताई येतील. ताईंना 2 दिवसापूर्वी भेटलो. ताईंना पत्रिका दिली. ताई म्हणे मला 1 तारखेपासून मी बाहेर जाणारे डॉक्टर येतील. मग परत डॉक्टरांकडे गेलो, भेटलो. मला डॉक्टर साहेब एक तर तुम्ही या, नाही तर ताईंना पाठवा. ते म्हणे मी ताईंचा दौरा नाशिकचा बंद करतो, ताई पूर्ण वेळ तुमच्याकडे राहतील. आणि डॉक्टर साहेब बरोबर सकाळी 8 वाजता सत्कार करण्यासाठी माझ्या घरी आले. माझा सत्कार केला आणि त्यांना पुढच्या कामासाठी निघून गेले. त्याचनंतर आपल्या कार्यक्रमाला अतिशय बिझी शेड्यूल असताना सुद्धा अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर लामटे साहेब हे सुद्धा वेळेत वेळ काढून आले, सत्कार केला, मार्गदर्शन केलं, बोलले आणि मार्गस्थ झाले. त्याचप्रमाणे आमच्या संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथजी आरगडे साहेब, त्याचप्रमाणे शतानंद खामकर साहेब, हरिभाऊ डमाले साहेब, चंद्रकांत क्षीरसागर, अकोले पंचायत समितीचे सदस्य मारुती मेंगाळ साहेब, त्याचप्रमाणे माझे मित्र आणि माझे आदर्श किंवा पूर्वीचे माझे अधिकारी असणारे DD वाचोरे साहेब या ठिकाणी उभे आहेत. त्याचप्रमाणे वेळेत वेळ काढून कसा चालला बघा. या कार्यक्रमाला आज पदाधिकारी, नेते मंडळी येत राहिले, मला वेळ देत राहिले, त्यांच्या कामासाठी जात राहिले आणि त्यांची जागा पुन्हा ती भरली जात होती. आणि म्हणून डॉक्टर लामटे गेले, त्यांची जागा दुर्गाताईंनी भरून काढली. त्यानंतर सोनालीताई पण आल्या आणि जयश्रीताई पण आल्या. आणि म्हणजे ज्या ज्या पाहुण्यांना मी भेटलो, आमंत्रण दिली आणि सेवापूर्तीसाठी आग्रह केला. आणि माझं भाग्य इतकं चांगलं आहे का सर्व पदाधिकाऱ्यांचे पाय या कार्यक्रमाला लागले आणि त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याच मोठे पण स्वतःला सांगू नये. आपण कसं आहे, आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो हे जग पाहत असतो, तो आरसा आहे. मी कसा होतो, काय काम केलं, चांगलं वाईट माझ्याविषयी लोकांनी सांगितलं नाही. त्या कामाविषयी मला अजिबात बोलायचं नाही. पण फक्त माझ्या जीवनक्रमामध्ये जो आहे
का शिक्षक होण्यासाठी जे मला इच्छा झाली तर ते माझे शिक्षक विद्यालयात असताना त्या शिक्षकांचा आदर्श पुढे ठेवला आणि तेवढेच मला वाटतं का आपण शिक्षण व्हावं. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये 3 सोहळे नक्की असतात पहा. त्याच्यातले 2 सोहळे तर प्रामुख्याने प्रत्येकाचे असतात. एक तर जन्म सोहळा आणि मृत्यू सोहळा. हे दोन्ही सोहळे प्रत्येक माणसाचा जो जन्माला येतो तो मृत्यू पावणार असतो आणि त्याचे हे 2 सोहळे साजरे होतातच. पण ते दोन्ही सोहळे असे असतात की ते आपल्या स्वतःला अनुभवता येत नाही. जन्म सोहळा बारशाचा उत्सव मोठा केला जातो, सगळा घरात आनंद असतो, पण आपण इतकं लहान असतो तर आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही. मृत्यू सोहळा सुद्धा प्रत्येक माणसाचा असतो. भरपूर संख्येने नातेवाईक येतात, पुढारी येतात, पाहुणे येतात, सगळे येतात. त्यावेळेस सुद्धा आपलं फक्त शरीर असतं, आत्मा नसतो, तो सुद्धा उपभोगता येत नाही. पण विवाह सोहळा असा आहे तो मात्र आपल्याला उपभोगता येतो, आपल्याला आनंद घेता येतो. हा सुद्धा काही ठिकाणी मात्र क्वचित जणांना तो सुद्धा मिळत नाही. पण चौथा जो आनंद सोहळा आहे तो आहे सेवापूर्तीचा. आणि एवढा मोठा सेवापूर्तीचा सोहळा आमच्या शैक्षणिक विभागातच मोठा होत असतो आणि त्याचा अभिमान मला आहे आणि तो मला मिळाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्या शैक्षणिक विभागामध्ये कोणताही अधिकारी असू द्या, शिक्षक असू द्या, तो जर एकदा सेवापूर्ती झाली, तिची सेवा समाप्त झाली का त्याचा सेवापूर्तीचा कार्यक्रम केला जातो. नाही तर बरेचसे अधिकारी कधी सेवामुक्त होतात ते शेजारच्यालाही माहीत होत नाही. पण आमच्याकडे तसं नाही. आणि माझ्या सेवापूर्तीसाठी आपण इतके उपस्थित आहात, मला खूप माझं ऊर भरून आलेलं आहे. आणि हा असा सोहळा पार पाडणं मला अभिमानाची बाब आहे. यानंतर जीवनामध्ये सुरुवातीला कसं होतं, आताचे शिक्षक खूप मजा आहे, कारण मागचं कुटुंब वेल सेटेल आहे, आईबाप व्यवस्थित आहे, आईवडिलांनी बंगला बांधून ठेवलाय, गाडी घेऊन ठेवली, मुलाचं लग्न केलं, त्यांना मुलगी नोकरी आली पाहिजे, शिक्षक शिक्षिका लगेच बाजूला, ताण नाही डोक्याला. आमच्या वेळेस असं नव्हतं, सगळी जबाबदारी होती. आणि आमच्या काळात मी सगळा गुरुजी पाहिला. मी नोकरीला लागलो त्यावेळेचा गुरुजी म्हणजे धोतर असायचं, 3 मंडीचा शर्ट, टोपी, सायकल असायची. सायकलीपासून त्याचं जीवन सुरू केलं, शिक्षणात प्रगती झाली. आज आमचा गुरुजी जीन्स पॅन्टमध्ये आणि टी-शर्टमध्ये. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही नोकरीत सेवेत असताना, सेवा सुरू होताना त्या सेवेत जो पहिला माणूस असेल तो तुम्हाला सेवा समाप्तीच्या दिवशी सापडण्याची गॅरंटी नाही. मला सापडला असे पावशी सर उभे राहा, एक मिनिट उभे राहा. आम्हाला सगळ्याला आमच्या म्हणजे ज्या व्यक्तीनं मला सेवेत रुजू करून घेतलं तीच व्यक्ती सेवानिवृत्त करायला हजर होती. शिक्षक होण्यासाठी भाग्यवान व्हावं वाटतं आणि ते कोणालाही खरं तर मिळत नाही. त्याला खूप जो भाग्यवान असतो तो शिक्षक होतो आणि याच्यासाठी मी मला स्वतः भाग्यवान समजतो. आणि माझ्या प्रवासाची सुरुवात ही प्राथमिक शिक्षकापासून झाली म्हणून मला त्याचा अभिमान आहे. माणसाचं जर मन सुसंस्कृत बनवण्यासाठी ज्ञानाची जर तोंडओळख करून देणाऱ्या शारदेच्या मंदिराचा पहिला पायरेकरी म्हणजे प्राथमिक शिक्षक होय. आणि तो पहिला मान मला मिळाला 25/6/1984 रोजी. सर्व टप्प्यातील शिक्षकांचा मी साक्षीदार आहे. शिक्षकांचे टप्पे म्हणजे राहणीमानातले आपल्या याच्यातले म्हणजे आपलं कागदपत्र, माहित्या वगैरे याचा जो बदल होत गेला तो सगळा मी पाहिला. सायकल, धोतर, बंडी, टोपी, पायजामा, ओपन मॅनिला ही प्रगती होत गेली. तशी सायकलची लुना आली, M50 आली, राजदूत आली, रॉकेलची आली, हिरो होंडा आली आणि आता 4 व्हीलर आली. हे सुद्धा टप्पे आलेले. हा सगळी प्रगती शिक्षकांची मी सुरुवातीपासून आतापर्यंत पाहिली. माझी सुद्धा सुरुवात सायकलपासून सावरगाव तळे ते सुरुवात झाली आणि अकोला सेवानिवृत्तीला 4 व्हीलरला झाली. हे सगळे अनुभव मी घेतले. आणि आजच्या काळात असं आहे, उद्याचं अद्ययावत ज्ञान जर आपल्याला आलं नाही तर ते आपण निरक्षर होतो. आणि म्हणून शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान घेतलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. मी नोकरी करताना माझ्या घरातील बाबीकडं बऱ्याच वेळा दुर्लक्ष असायचं.
आणि सगळ्या बाबी घरातील कोणतेही काम असू द्या, अडचणीच्या शेतीचा असू द्या, एखाद्या पाहुण्याकडे जाणं असू द्या, गरजेचं असलं का मी सांगणार मला वेळ नाही, मला रजा नाही, तुला जायचं तर जाय, नाही तर जाऊ नको. ती आपली जायची पण कधीतरी करायची. म्हणजे ज्या मागची जी जबाबदारी होती ती मात्र आजपर्यंत माझ्या पत्नीने यशस्वी केली. त्याचनंतर माझ्या मुलांचं पालन पोषण, त्यांना व्यवस्थित संगोपन करणं, त्यानंतर शिस्त लावणं. तिची शिस्त खूप कडक होती. 10वीला जाईपर्यंत मुलींना फटकीत होती ती, पण शिस्त म्हणजे शिस्तच होती तिची सगळ्या बाबतीत. कामंसुद्धा शेतीचे कामं करायला मुलींना सांगत होती, सगळं करत होती. पण मुली माझ्या लाडक्या असायच्या आणि मुलगा तिचा लाडका असायचा. काही लागलं हे आमचं शेंडेफळ ज्यानं वाचन केलं ते सगळ्यात लाडकं, हट्टानं माझ्याकडे काही मागून घेणार. मुलगा मात्र माझ्याकडे कधीच त्यानं काही मागितलं नाही. त्याला काय लागायचं तो आजही त्याच्या आईकडे मागतो आणि ती आई मला सांगत असते त्याला हे लागते त्याला ते. म्हणजे बहुतेक मला असंच असतं का आईचा मुलगा हा लाडका असतो, मुली या बापाच्या लाडक्या असतात आणि माझ्या मुलाच्याच माझ्या लाडक्या आहेत. योग बघा किती माझ्या अभिमानाची बाब आहे का मला माझे घरीसुद्धा देवासारखे मिळाले. माझ्या विहिणीसुद्धा खूप चांगल्या आहेत. माझ्या मुलींना त्या अगदी लेकीप्रमाणे सांभाळतात. आज मोठ्या मुलीच्या लग्नाला 10 वर्ष झाले, दुसऱ्या मुलीच्या लग्नाला 8-8 वर्ष झाले, पण आज चुकूनही तक्रार त्यांनी आम्हाला कधीच केली नाही का तुमच्या मुलींचे असं चुकले तसं केलं. अजिबात काय असेल ते त्यांचं घर आणि ते बघून घेतात. वेळेला येणार, अगदी जमणार. जावई सुद्धा तिन्ही आहेत, निर्व्यसनी. या सगळ्या बाबी मिळणं सोपी गोष्ट नाही, त्याला सुद्धा नशीब लागतं. मी खरंच नशिबवान आहे की या सगळ्या बाबी मला चांगल्या मिळाल्या. त्यानंतर या नोकरीच्या टप्प्यामध्ये मला अधिकारी सुद्धा खूप चांगले मिळाले. केंद्र प्रमुख असताना दांदरपाडा डी वागचौरे साहेब माझे विस्तार अधिकारी होते, पण त्यांनी कधी मला असं विचारलं नाही तुम्ही कुठे आहे, कोणत्या शाळेत. त्यांनी कधी मुख्याध्यापकाला विचारलं नाही तिथं आलेत का. असे सुद्धा मला विस्तार अधिकारी लाभलेले आहेत काही. पण त्यांनी काम आमचं काम असायचं, जे काम आम्ही वेळेत पार पाडले आणि त्याचं फळसुद्धा आम्हाला चांगलं मिळालं. उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि उत्कृष्ट प्रशासक सुद्धा आहेत आणि उत्कृष्ट माझे मित्र आहेत. आम्ही 3.5 वर्षात एकमेकाला सोडून कधी राहिलो नाही. आता सुद्धा कदाचित सोमवारी मला फोन येईल निगुते साहेब ऑफिसला कधी जायचं सांगता येत नाही. अशा प्रकारे आपण जीवन जगताना अतिशय जेवढे माणसं आणि माझ्या जीवनात जेवढी माणसं आली ती मला कधी सोडून गेली नाही. मी जेवढ्या माणसांवर प्रेम केलं ते सगळे माझ्या जवळ आले, ते कधी मला सोडून गेले नाही. आणि नेहमी प्रेम केलं तर प्रेमाची माणसं जवळ येत असतात आणि म्हणून मला मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे. समृद्ध जीवन जगताना भावना खूप समाधानकारक पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं यश सुद्धा तसंच असलं पाहिजे. माझा हा कार्यक्रम घडवताना माझे जे बेटातले लोक आहेत यांचे मी आभार मानणार नाही, पण त्यांचा ऋणी निश्चित राहणार. सगळ्यांनी सहकार्याने ठरवलं की साहेबांचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. साहेबाचा कार्यक्रम नाही करायचा म्हणजे सेवापूर्तीचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळे शिक्षक 8-10 दिवसापासून 2-2.5 तासाचा कार्यक्रम आजचा, पण याचं नियोजन त्यांना मात्र 8-10 दिवसापासून करत होते, मिटिंगा घेत होते आणि अनेक प्रकारे त्यांना मेहनत करावी लागली. ऑनलाईन कामं 3.5 वर्षात करताना मला लांडे सर आहेत, उघडे सर आहेत, अजित गुंजाळ सर आहेत, बाळासाहेब करपे सर आहेत, राहुल सोनवणे सर आहेत, कोटकर सर, कोल्हाळ सर, साबळे सर, सचिन फुलसुंदर सर. माझ्या तालुक्याचं कोणतंही संकलन असलं, कोणती माहिती असली यांना फक्त फॉरवर्ड करून द्यायची, फोन करायचा, 1 तासात 2 तासात ही माहिती माझ्यापर्यंत आलेली असायची. बघणार सर, बाळू करपे सर, हे 4 माणसांचे जास्त जटे असायचे. काही असू द्या, ते वेळ काढून रात्र काल दुपारपासून माणसं इथं बसले, ते नियोजन करत होते. काय कमी पडलं मी फोन केला की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, कार्यक्रम आपण यशस्वी करणार म्हणजे करणार आणि आजची ती पावती आहे. त्यानंतर संचालन सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. ही रांगोळी बघा, सगळ्यांनी विनंती तुम्हाला का आमच्या राहुलकर मॅडम आणि दीपा खरात मॅडम
सकाळी 5:30 पावणे 6ला रांगोळी काढायला आलेले आहेत दोघीजणी आणि त्यांनी आपला कार्यक्रम सुरू झाला तरी रांगोळीचं काम चालू होतं. त्या दोघींना मी खूप धन्यवाद देतो. सरांनी त्यांचं कौतुक केलं. रांगोळीतून त्यांनी उभे फोटो काढलेला आहे. कार्यक्रम मला वाटतं ज्यावेळेस जायच्या वेळेस आपण नक्कीच सगळ्यांनी त्या रांगोळीचा बघण्याचा आनंद घ्यावा विनंती आहे. आणि मग आपल्या जगण्याविषयी जर बोलायचं ठरलं तर आपण कसं जगावं, साधं सोपं जगावं, साधं सोपं जगावं, दिल खुलास असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं सोडावं. आपल्या माणसावर हक्काने रुसावं, रुसलेल्यांना लाडानं पुसावं. पुसायचं म्हणजे विसरायचं नाही तर विचारावं. मनस्वेत आला चमचमीत झणझणीत बाहेर जाऊन चापावं, पण घरच्या वरण भातानंच मात्र पोट भरावं. नालायकांना पुरून उरावं, मात्र मदतगारांना आयुष्यभर स्मरावं. खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं. सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र त्या परमेश्वराचे खूप खूप आभार मानावं, खूप खूप आभार मानावं. आणि विशेष आभार मला अनिल सर, धुमाळ सर आणि आमचे सुनील धुमाळ सरांचे सुद्धा पुन्हा एकदा मानायचे आहे. हा एवढा जो कार्यक्रम उत्कृष्ट झालेला आहे हे बाकीच्यांनी सगळं केलं असतं, पण ही जी वास्तू आम्हाला अतिशय याच्यात म्हणजे आमच्या कुमार सरांनी भेटलं आणि आम्ही भेटलो धुमाळ सरांना आणि त्यांनी एका शब्दात सांगितलं, साहेब तुमचा कार्यक्रम आहे, अजिबात तिकडे बघायचं नाही, सगळ्या व्यवस्था मी पुरवणार. धुमाळ सरांचे आणि त्यांचे बंधू आणि यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि सर्वांना विनंती करतो का आपला कार्यक्रम संपल्यानंतर जे स्नेहभोजन आहे, ज्याची लज्जत धुमाळ सरांनी वाढवलेली आहे आणि वेळ झाल्यामुळे तुमच्याही भूका लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याची चव अजूनच वाढणार आहे. त्यामुळं कुणी ते जेवण घेतल्याशिवाय जाऊ नये. कधीच गमावू नका मित्रांनो, प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका. कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही. प्रेम उठसूट कोणावर प्रेम करतो का आपण? नाही, उठसूट नाही. बॉसक्या माणसावर आपलं प्रेम असतं, जवळच्या माणसावर माणूस प्रेम करतो. म्हणून प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वाससुद्धा प्रत्येकावर ठेवता येत नाही. आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी हजर राहिला. माझा अतिशय उत्कृष्टपणे सेवापूर्तीचा सोहळा साजरा केला. ताई, जयश्रीताई, नंतर दुर्गाताई, सोनालीताई ह्या पण शेवटपर्यंत थांबून राहिल्या. आपण सुद्धा सुरुवातीपासून आतापर्यंत 2.5 तास या ठिकाणी न कंटाळता बसले. सर्व वक्त्यांचे भाषणं ऐकले आणि माझं मोडकं तोडकं सुद्धा तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. धन्यवाद. सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेलं सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशी आपली सत्कारमूर्ती बबनरावजी निवृत्त साहेब आणि सर्व कुटुंबीय, सर्व शिक्षक बंधू भगिनी, मी वेळ घेणार नाही. 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी माझ्यासोबत अकोला तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. एक उत्कृष्ट मित्र, उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट जाणता वक्ता, अभ्यासू व्यक्तिमत्व असं त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना कळलेलं आहे. या कालावधीमध्ये त्यांनी आम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे, आम्ही त्यांना खूप प्रेम दिलं आहे. आणि या जवळपासच्या कालावधीमध्ये आमच्याकडून काम करत असताना त्यांच्या काही मनाच्या भावना जर दुखावल्या असतील तर ते आम्हाला, म्हणजे मला व्यक्तिशः तुम्हाला ते माफ करतील. मी असं म्हणेल की मला अजिबात माफ करू नका.
या निमित्ताने तुम्ही तुम्हाला घरी माझी आठवण येईल, मला आठवण येईल आणि मग मला तुम्ही फोन करा. म्हणजे मी एक तर मी तुम्हाला भेटायला नाही तर तुम्ही मला भेटायला या. असो, मी जास्त काही बोलणार नाही. सर्व सन्मान्य व्यक्तींनी खूप सारे आपली मनोगत व्यक्त केलेले. निगोती साहेबांना पुढील भवितव्यासाठी पुढील जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी भारत फिरून झालेलं आहे, आता भारताच्या बाहेर जावं आणि ताईंना सोबत घेऊन जावं. आपल्या तांबे ताईंनी सांगितलं की घरी बाहेर जाताना सेवेमध्ये जाताना की त्यांनी कधी विचारलं नाही निगोती साहेबांना कुठे चालले, कुठल्या गावात चालले, भेटी द्यायला चालले, काम करायला चालले. त्यामुळं हा शब्द मी अगदी जाणीवपूर्वक पाळतो. घरून बाहेर निघालो की माणसं घरी सांगतो मी इथं चाललो तिथं चाललो आहे, तर मला ती काही अडचण येत नाही. असं काही चांगल्या गोष्टी नक्कीच घेतल्या पाहिजे. पुढील जीवनासाठी आणि भवितव्यासाठी मी निगोती साहेबांना आणि संपूर्ण कुटुंबियांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. थँक्यू. पट्टे हळदीला असं नाही का? थांबा 1 मिनिट राहिले उभे. एकच मिनिट परत एकदा. ओके चला. इकडे बघा चला आता. सर इकडेच लक्ष द्यायचं. ठीक आहे, इकडे बघा चला. हो ठीक. एकच मिनिट इकडे बघा. डन. ओके ओके चला झालं. चला बघा चला इकडे समोर बघा. ओके इकडे समोर बाकीचे सरकार नाही. इकडे बघा चला. इकडे समोर. किरण तू झालं झाला फोटो. चला झाला फोटो. चला इकडे बघा चला सगळे समोर. मागे जा बस. ठीक आहे. ओके डन. आता एक फोटोग्राफ घेऊ. ठीक आहे, समोर बघा इकडे. किरण 1 मिनिट व्हिडिओ करतो. किरण तू झालं का नाही? इकडे बघ रे. काय उभे राहा.